असताना आमचे मित्र अँकर, आमच्या बैलगाडी शर्यतीचे अँकर, आणि खरोखरच चारोळे देताना भाषण करताना असं मला वाटलं की आता जे काही करतील ते विजय कोळेकरला अगदी दुसरी बारी करायला नको. अशा चारोळे भाषण माझी झाली, सगळं झालं. मी शिगवण महाराज तुमच्याकडेच येतोय. एकनाथ बुवा, ईश्वराची देण आहे तुम्हाला खूप झपाती, मनापासून बोलतो. कारण तुम्ही बोलत असताना खूप म्हणजे तो ईश्वर आहे, मी त्याच्याबद्दल बोलत नाही, त्याला चोचरेपणा म्हणतात, पण एवढं असून सुद्धा तुम्ही जी गाणी बोलता त्याला खरंच मनापासून सॅल्यूट आहे. मुलं जी तुमची लहान लहान नाचली, अशी मुलं नसतील त्यावेळेस ही कला पुढे जाईल. त्या मुलांना सुद्धा धन्यवाद. ऑर्गनवाले, बँजोवाले, साऊंड मास्टर तुमचे पण, त्यांना सुद्धा धन्यवाद. चांगली बारी केली. आणि आता येतो तुमच्या अँकरकडे. त्याने आल्या जो एक शब्द वापरला, 6 वर्ष तुम्ही तुमचं डबडं बसून ठेवलं. हे डबडं या शब्दाच्या वेळेस तुम्ही वापरता त्यावेळेस नाचाबद्दल तुमचा आदर किती आहे आणि या लोककलेबद्दल प्रेम किती आहे, समोरच्या शाहिराबद्दल प्रेम किती आहे, हे दिसून येतं महाराज. त्यावेळेस शिगवण महाराज तुम्ही बोलत असताना मला तुम्ही वाटेल ते मला मी सहन करण्याची ताकद ठेवूनच पुन्हा शक्ती तुझ्यात आलो. पण ज्यावेळेस तुम्ही लोककलेला डबडं म्हणता त्यावेळेस तुमचं आणि लोककलेचं प्रेम तुम्हाला लोकांना दिसून येतं. आणखी तुम्ही बोलून गेलात की मी शाहीर आहे, मी गाण्याची शब्दाची काढ देईन. एक वाक्य जरी खोडलं असेल तुम्ही शास्त्रातलं दिलेलं, अभ्यासपूर्ण बोललेलं एका वाक्याला जरी तर तुम्ही काढ दिली असती तरी तुमचं तोंड भरून कौतुक केलं असतं. तुम्ही फक्त आणि फक्त बोल बच्चन करून अँकरच असू शकता. बाकी तुम्ही शाहीर म्हणून घेण्याचं काम तुम्ही कधीच करू नका. तुम्हाला ते जमणार नाही. आणि जर जमणार असेल, मी पण जाता जाता एखादं गाणं बोलतो, तुम्ही पण एखादं गाणं बोला. दुसऱ्या बाजूला कधी भेटलं तर 2 गाणी म्हणू. कधी कधी जर झालंच तर राजेनाने एकनाथला बाजूला ठेवू, आपण भिडू. जर तयारी तुमची असेल तर मला कधीही सांगा. हे तुमचं आव्हान मी स्वीकारलं. बोलता बोलता एकनाथ बुवा, एकनाथ महाराज, एकनाथ शाहीर, ज्यावेळेस तुम्ही मला दादा म्हणून म्हणता, दादा चांगली बारी करू, दादा असं करू, दादा तुझ्या बरोबर कार्यक्रम करण्याची मला आवड आहे. ही आवड जी तुमची आहे ना, ती तुमच्या काव्यातून दिसते. कशी? जय विजय या दोघांना एका बुवानं काहीतरी हरवलं खुळवलं असं काहीतरी म्हणाले, खुलं आणि ती गवळली काहीतरी. म्हणजे नावावरून जी गाणी म्हणायची तुम्हाला जी आवड तुमची आहे, तुम्ही तशीच गाणी लिहत नाही. माझ्याकडून तुम्हाला शुभेच्छा. आणि ही ज्यावेळेस गाण्याची पद्धत तुम्ही मगाशी म्हटलात, बुवा आठवण करा, शक्तीवाल्याने सुरुवात केली म्हणून तुरेवाले आगाव बोलायला लागले. कुठे वो शक्तीवाल्याने ह्या स्टेजवर तरी कुठे शक्तीवाल्याने सुरुवात केली? आणि मग तुम्ही कसे काही नावावरून गाणी बोलायला लागला? आणि मी तुम्हाला हेही सांगतोय, ह्या विषय लागलेला नाही. समाज सुधारणा, कला सुधारणा म्हणूनच बोलतो. दुसऱ्या बारीला आणखी 2-4 गाणी माझ्या नावावर बोला, एका शब्दात तुम्हाला बोलणार नाही. पण ज्या वेळेस तेच चांगलं सांगून ज्या वेळेस तुम्ही तेच करत असाल त्यावेळेस प्रसंग फक्त नाणी जवळच्या पालीतला आठवा. एवढ्यावर वेळ देऊ नका. एवढाच शहाण्याला शब्दाचा मार, एवढंच शिकवण बुवा सांगतो आणि माझ्या कार्यक्रमाला सुरुवात करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.
कोणाला आया बहिणींना मान खाली लावून असं बोलायचं नाही. तुम्ही किती बोललात तरी तुम्हाला मी उलट बोलायचं नाही असं ठरवलंच आहे ना. मग चल आपण तशाच पद्धतीने आम्ही बारी करू, सुरुवात करूया. रंगबाजी म्हटल्याच्या नंतर विजय कुळेकरला बादशाह म्हटलेलं काही तुरेवाल्यांना खपत नाही, परंतु खरंच आहे हे त्रिवार सत्य आहे की रंगबाजी कशी करावी आणि कशी असावी हे मी जरी लोकांचा आदर्श ठरलं नसेल कदाचित, परंतु रंगबाजीवर माझं प्रेम आहे आणि ते कशा प्रकारे ती ही सगळी नटवलेली मुलं आणि नटवलेली लाइटिंग बघून तुम्हाला नक्की पटेल. या ठिकाणी मुलं नाचताय, खेळवाली मंडळी मुलं, तुम्हाला धन्यवाद. सुंदर लहान लहान मुलं नाचली, परंतु मी सुद्धा या छोट्या मुलांना घेऊन या ठिकाणी डान्स करण्याचा प्रयत्न करतोय. बघाच 1 2 3 स्टार्ट.